झेडपीच्या बांधकाममधील घोटाळेबाज अधिकारी आणि गुत्तेदार सीईओ जितीन रहमान यांच्या रडारवर आलेत। त्या अनुषंगानेच आता मोहा प्रकरणात कडक कारवाई केली जाणार। दोषी गुत्तेदारांवर ब्लॅकलिस्टची कारवाई होणार, तसेच तफावतीची 79 लाख रुपयांची रक्कमही वसूल केली जाणार आहे। रहमान यांच्याकडून कोणत्याही क्षणी घोटाळेबाजांवर कारवाई होऊ शकते, यामुळे सध्या घोटाळेबाजांचे धाबेदार आणलेत। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकांचा टीव्ही। डेमो हाऊससाठी दोन वेळा 5 लाख रुपयांचा निधी टाकल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं। या पाठोपाठच झेडपीच्या बांधकाम 2चाही मोठा घोटाळा उघडकीस आलाय। परळी तालुक्यातील मोहा या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामासंदर्भात ग्रामस्थांनी झेडपीकडे लेखी तक्रार केली होती। याच तक्रारीनंतर माजलगाव बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही धोंडगे, शाखा अभियंता TC भोसले आणि कनिष्ठ अभियंता BS शिंदे यांनी चौकशी केली। जवळपास 16 कामे त्यांनी चौकशीसाठी आपल्या रडारवर घेतले होते। त्यानुसार या कोट्यावधींच्या कामात तब्बल 86,57,933 रुपयांची तफावत चौकशी समितीला आढळून आली होती। या प्रकरणीच CEO जितीन रहमान यांनी कारवाईला सुरुवात केली आहे। त्यानुसार त्यांनी संबंधितांना नोटिसा बजावून खुलासे मागितले होते, मात्र पूर्ण तपासणी करा अशी मागणी पुढे आली होती। त्यावर झेडपीचे ACO विलास जाधव यांच्या मार्फत CEOंनी सदर कामाची पुनर्तपासणी केली। कामात बोगसगिरी केल्याचंही या प्रकरणी उघडकीस आलंय। याचा अहवाल श्री जाधव यांनी नुकताच CEOंकडे दिलाय। या अहवालानुसार तब्बल 79 लाख रुपयांची तफावत निघाली आहे। त्यामुळेच दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार। त्याचबरोबर गुत्तेदारांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्याकडून 79 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत। ही कारवाई कोणत्याही क्षणी होऊ शकते, त्यामुळेच घोटाळेबाजांचे धाबे सध्या दणाणून गेलेत। झेडपीच्या बांधकाम विभागात अनेक घोटाळे झालेले आहेत, मात्र ते उघडकीस न आल्यामुळे अनेक अधिकारी आणि गुत्तेदार आजही स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेत आहेत। अशा वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळेच बांधकाम 1 ही CEOंच्या रडारवर असणार, कारण या विभागातील काही अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याच्या तक्रारी CEOंकडे जाणार आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।